भगवान की जय महाराज की जय महाराज की जय बाबा की जय महाराज की जय महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र निलंबुदाभम जगननीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञे जीवोधरार्थावतारं कलाकांक तेजोधिकामोधिवक्त्रं खलानिश्यवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिनं नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया या वार करी संताचा 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 मस्तक हे पाया भरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा हे मस्तक हे पाया भरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमलापती माझी रंगाची जोडी लोक ते पायी आपणा सावेतवरी हे वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी लोक वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी लोक ते काही आपणा सावेतवरी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी लोक काय आपणा सावेतवरी आपणा सावेतवरी आपणा सावेतवरी शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा अखिलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु लक्ष्मणगिरी बाबा सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामानंदगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादेव भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न वलगडणारं कोढं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराया. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. तुकोबाराया अभंगामध्ये प्रतिपादन करतात का शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थाने आज माझा शेवट गोड झाला. पण तुकोबारायाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने शेवट कशामुळे गोड झाला होता. तुकोबाराय म्हणतात आयुष्यभर भगवंताची भक्ती केली, आयुष्यभर त्या जगाच्या मालकाचं भजन केलं, त्या भजनाची ताकद एवढी तयार झाली आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंग परमात्म्याची भेट झाली आणि भगवंताची भेट झाल्याबरोबर भगवंताचा चेहरा बघितला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. नाही का, मागच्या जन्मामधलं दुःख संपलं. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंताचा चेहरा बघितल्याबरोबर मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. जगाच्या मालकाचं मला कौतुक करायचं होतं, स्तुती करायची होती. व तुकोबाराया म्हणतात खऱ्या अर्थाने आनंदाच्या भरामध्ये माझी वाणी खुंटीत झाली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठले. श्री क्षेत्र मातुलठाण सद्गुरू लक्ष्मणगिरी बाबांच्या या पादस्पर्शीने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये ज्या निमित्ताने आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी सुमनबाई रावसाहेब पाटील वाणी मातोश्रींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. त्यामधील या कार्यामध्ये तत्पर असणारा संपूर्ण वाणी पाटील परिवार, त्याच्यामधील श्री प्रकाश भाऊसाहेब पाटील वाणी आहेत, त्याचप्रमाणे आमचे मातोश्रींचे चिरंजीव असणारे आमचे श्री सुरेश रावसाहेब पाटील वाणी, त्याचप्रमाणे सुभाष भाऊसाहेब पाटील वाणी, श्री प्रभाकर रावसाहेब पाटील वाणी असतील, गंगा भागीरथी प्रयागा रामदास पाटील फोपसे असेल, सौ कमल दिलीपराव पाटील जाधव असेल, सौ मंगल चंद्रकांत पाटील गुंजाळा असेल, सौ अलका प्रकाशराव पाटील बारहाते, असा संपूर्ण वाणी पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने देव. कारण बांधल्या पिंडीचा आळा तुटल्यानंतर, वटवृक्ष उमळून पडल्यानंतर, धरणाचा बांध फुटल्यानंतर, किंबहुना देवाऱ्यातील दिवा विझून गेल्यानंतर जे दुःख समयला होतं, जे दुःख वटवृक्षावरील निवास करणाऱ्या पाखरांना होतं, जे दुःख गवताच्या काडीला होतं, तेच दुःख या परिवारातील प्रत्येक सदस्याला झाले. गेलेल्या आईंचे मुली रडत असेल, मुलगा रडत असेल, मुली म्हणत असेल आई तळ हाताचा पाळणा केला ग, नेत्राचा दिवा झाला आणि 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये तुम्हाला वागवलंय. जाऊन त्या आईला 1 वर्ष झालंय. म्हणून यांना दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने देऊ. सुंदर असा सोहळा आमचे सुरेश भाऊ असेल, प्रकाश भाऊ असेल, यांनी सुंदर आईचा हा सोहळा साजरा केलाय. कारण ह्या विश्वाचा नेहमी ह्या प्रत्येकाला यावं लागतं, प्रत्येकाला जावं लागतं. नाही का, जो आलाय त्याला जावाच लागणार. म्हणून आईचा सुंदर अशा प्रकारचे सोहळा दोन्ही मुलांनी साजरा केलाय, त्यांना धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळं तुमचं दर्शन झालं असे असणारे आमचे गोटू भाऊ, नाही का, त्यांना चंद्रकांत भाऊ मी म्हणत असतो, पण ते म्हणे चंद्रकांत भाऊ नावानं कोणी मला ओळखणारच नाही. त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने सद्गुरू आंबेगड बाबांची सेवा असेल, अक्काची सेवा खऱ्या अर्थाने त्यांना जवळून घुटली. जवळजवळ 15 वर्षी त्यांनी सेवा केली आमचे चंद्रकांत भाऊंनी, त्यांनाही धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाकरता आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मोठे कलाकार महाराष्ट्रातील नंबर 1 असणारे आमचे अनिलजी महाराज उंदरे असेल मामा उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद देतो. दुसरे त्यांचे शेजारी उभा, कारण यूट्यूबवर ते आपण जर सर्च केलं ना, युवा कीर्तनकार किरणजी महाराज हराळी, महाराष्ट्रभर त्यांचे कीर्तन असतात. आज योगायोग माझ्या कीर्तनाला ते मिळाले, माझं भाग्य म्हणावं लागेल. किरणजी महाराज हराळी सुद्धा उपस्थित आहेत. आमच्या गावाचं वैभव आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंगावरती जे साथ करतायत आपल्या परिसराचं वैभव, किंबहुना ज्यांनी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची सेवा असेल, आजही गुरुवारी रामगिरीजी महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवण्याचं काम ते आज करतायत. खऱ्या अर्थाने त्यांचं भाग्य म्हणावं लागेल. कारण संतांची सेवा कोणाच्याही वाट्याला येत नसती. म्हणून सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या फडामध्ये आमचे परमेश्वरजी महाराज भारत ही नित्य सेवा करत असतात, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे इकडून लागांकर आमचे गोरखभाऊ आहेत, यांचं नाव वाणी महाराज ना, वाणी महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. लागगंगावरून आले आमचे गोरखभाऊ असेल, सर्वच आता आमचे
सर्वच आता गावातील टाळकरी सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतोय. समोर ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आमचे श्यामदादा कनसे त्यांनाही धन्यवाद देतो. समोर बसणारे आता सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच नतमस्तक होतो. आमचे दत्तू शेळके असतील सर्वच आणि माझ्या कीर्तनाकडे वळतोय. विठाल विठाल वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्हाला हे महत्वाचे विधी करावे लागत असतात. आमच्या हिंदू धर्मामध्ये कर्म प्राप्त आहे. आम्ही हे कर्मकांड करत असताना अंतकरणामध्ये भाव लागतो नाही का. जी व्यक्ती गेली तिच्याविषयी जर अंतकरणामध्ये भाव जर नसेल ना केलेलं कर्म उपयोगाचं नाहीये नाही का. अंतकरणामध्ये जर भाव असेल तरच केलेला जो कर्म असेल केलेला विधी असेल आमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असतोय. म्हणून हे कर्मकांड करत असताना आम्ही का करायचे तर आमचे भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी एक कर्मकांड केलं होतं नाही का. ज्यावेळेस भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना अचानक वनवासाला निघावं लागलं आणि वनवासाला निघाल्याबरोबर इकडं दशरथ राजा पुत्र योगामध्ये मरण पावले आणि दशरथ राजा पुत्र योगामध्ये मरण पावल्याबरोबर इकडं आमच्या भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी ते पिंडदान आपल्या वडिलांचं केलं होतं. म्हणून आम्हाला करायचंय. आमच्या धर्मशास्त्राने आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला करायचंय. आमच्या संत महात्म्याने आम्हाला सांगितलं म्हणून हे कर्मकांड आम्हाला करायचंय. विठाल विठाल विठाला 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 विठाला. बोलता बोलता एक नाव राहून गेलं. नेहमी समाजसेवेमध्ये आधी राजकीय क्षेत्रामध्ये असणारे आमचे देवीदास भाऊ सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. विठाल विठाल विठाला विठाला विठाला. म्हणून हे कर्मकांड करत असताना अंतकरणामध्ये भाव लागतो. म्हणून हे कर्मकांड करत असताना आमच्या संतांनी आम्हाला खऱ्या अर्थाने सांगितलं हो नाही का. संकरो नरकाई आहा कटा त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. संत सांगतात आम्ही जर आमच्या वडिलांचं पिंडदान केलं नाही ना ते स्वतःची छाती पडून घेतात नाही का. मग आम्हाला पितृदोषाला सामना करावा लागत असतो. म्हणून हे कर्मकांड सूक्ष्म आम्ही केले पाहिजे. आमच्या संत महात्म्याने सांगितलं म्हणून आम्ही केले पाहिजे. नाही तर काही काय उष्ण चंबकुला उष्ण चुना बोलत असत. कसले संत नाही का कसले महाराज हे सगळं येड्याचा बाजार आहे. देव नाही धर्म नाही आहे ना. काही लोक आज आपल्या धर्मामध्येच आपल्या देवाला न मानणारे माणसं या जगतामध्ये आजही आहे ना. कारण आमच्या संतांनी सांगितलं ते चुकीचं आहे का. जे संतांनी आम्हाला जे विचार दिले आपलं तर भाग्य म्हणावं लागेल का आपण सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये जन्माला आलोय. आणि तुमच्या गावाचं तर एवढं मोठं भाग्य आहे ना. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचे गुरु असणारे लक्ष्मणगिरी बाबांची समाधी या ठिकाणी. किती भाग्यवान आहात हो तुम्ही. मी तर म्हणतो आमच्याही पेक्षा तुम्ही मोठे भाग्यवान आहात. कारण संतांच्या भूमीमध्ये आम्हाला जन्म मिळाला. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेनं सतसंग मंच लभतो पुरुषो यदावई नाही का. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असलं पाहिजे. तसं या ठिकाणी जन्म मिळत नाहीये नाही का. संतांच्या सानिध्यामध्ये आम्हाला जन्म मिळालाय. संतांच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने जन्म मिळालाय. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी हो. जेवढे संत महाराष्ट्रामध्ये जन्माला आले ना एवढे संत आतापर्यंत कुठेही जन्माला आले नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी. जेथे वैष्णवांचा वासे धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वासे धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश. हे वैष्णवाचा वास नाही का. धन्य भूमी पुण्य देश. कारण ही भूमी खऱ्या अर्थाने पवित्र आहे. संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने जन्माला आलोय. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्ही जन्म. केवढं भाग्य आहे. आंबेगड बाबांच्या सानिध्यामध्ये आम्ही जन्माला आलोय. केवढं मोठं भाग्य म्हणावं लागेल आपलं. म्हणून खऱ्या अर्थाने ही संतांची भूमी. संतांनी जे विचार आम्हाला दिले त्या विचारावरती आम्ही चाललो पाहिजे नाही का. पण काही लोक तेही मानायला तयार नाही. आजही म्हणजे आपण त्यांना कम्युनिस्ट म्हणतो नाही का. देवाला न मानणारे माणसं आजही समाजामध्ये आहेत. पण संतांचा विचार केला का हो. माऊली ज्ञानोबारायांना सुंदर अशी ज्ञानेश्वरी दिली. आम्ही कधी उघडून बघितली का ती ज्ञानेश्वरी. नाही कधीच बघितली नाही ना. आमचा त्या ज्ञानेश्वरीवरती विश्वास नाही कधी नाही. माझ्या माऊलींना पाण्यापासून वीज तयार होते कधी सांगितलं. माझ्या माऊलींना 750 वर्षापूर्वी सांगितलं का पाण्यापासून वीज निर्माण होते. 750 वर्षापूर्वी सांगितलं. तरी उदकाचे ने आवेशे प्रगटले ते जिंजीशे
विजू माझे अशी सलील काही, नाही का? विजू माझे अशी सलील. माऊली ज्ञानोबा म्हणतात उदकाचे ने आवेश. उदक म्हणजे पाणी. पाण्याला जर गती दिली ना माऊली म्हणतात त्याच्यापासून वीज निर्माण होते. प्रगटले ते जिंजीशी माऊली म्हणतात. कधी सांगितलं माऊलीना? 750 वर्षापूर्वी. आम्हाला कधी कळलं? 145 वर्षापूर्वी अमेरिकेच्या शास्त्रज्ञानं आम्हाला सांगितलंय. थॉमस अल्वा एडिसन नावाचा शास्त्रज्ञ, त्याने ह्या लाईटचा शोध लावलाय. कधी? 150 वर्षापूर्वी 1879ला त्याने शोध लावला. म्हणजे आम्हाला हे 145 वर्षापूर्वी कळालं. पण माझ्या माऊलीना 750 वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं ना. पण आम्ही कधीच ज्ञानेश्वरी बघितली नाही हो. ज्ञानेश्वरी म्हणजे माणसाच्या जीवनाचं सुखाचं साधन आहे. पण आम्ही कधीही त्या ज्ञानेश्वरीकडे उघडून बघत नाही. ही पृथ्वी गोल आहे. माझ्या माऊलीनं कधी सांगितलं 750 वर्षापूर्वी? पृथ्वी हे प्रमाणूच अवगानू घ्यावा, नाही का? परी हा भूगोलाची काखे सोळा. भू म्हणजे जमीन आणि गोल म्हणजे गोले. माऊलीनं 750 वर्षापूर्वी सांगितलं होतं. आम्ही संतांवरती विश्वास ठेवत नाही. माझ्या माऊलींना आपल्या सुखासाठी, नाही का, संसारामध्ये सुख मिळावं म्हणून खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी दिली. पण आम्ही त्या ज्ञानेश्वरीला कधी उघडूनही बघत नाही हो. विठाल विठाल विठाला 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 विठाला. जगामध्ये काही माणसं असे असतात ना, फक्त पैशामध्ये सुख मिळतंय हा विचार असतो प्रत्येकाच्या डोक्यामध्ये. पैशांना कधी सुख मिळत नाही हो. आम्ही कितीही विचार केला ना पैशामध्ये सुख मिळणार आहे, पैशांना सुख मिळू शकत नाही. पैशांना कधीही सुख मिळणार नाही. एक श्रीमंत व्यक्ती होता. श्रीमंत होता, गडगंज प्रॉपर्टी होती. आणि तो एका डॉक्टर साहेबाकडे गेला. डॉक्टर साहेबाला म्हणला, डॉक्टर साहेब पैसा भरपूर आहे पण मला सुखाची झोप लागत नाही म्हणला. झोप येण्याकरता काहीतरी द्या उपाय. डॉक्टर म्हणले सोपं आहे. म्हणले काय? गोळ्या घ्यायच्या म्हणे झोपेच्या, झोप टपकन लागेल. तो म्हणला डॉक्टर साहेब दररोज गोळ्या घेऊन कसं जमेल? दररोज जर गोळ्या घेतल्या तर शरीर खराब होईल, किडन्या खराब होतील. पण डॉक्टर म्हणे गोळ्या घेतल्याशिवाय पर्याय नाही दुसरा. आणि मग तो व्यक्ती म्हणला नाही डॉक्टर साहेब मी गोळ्या तर घेऊ शकत नाही. तो डॉक्टर कोण पुन्हा घरी निघाला महाराज. आणि घरी जात असताना त्याला रस्त्याने एक साधू महात्मा भेटले. साधू महात्मा भेटल्याबरोबर साधू महात्माच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि साधू महाराजांना म्हणलं, साधू महाराज माझ्याकडे पैसा भरपूर आहे हो, पण सुखाची झोप लागत नाही. झोप येण्याकरता काहीतरी उपाय सांगा ना. साधू महाराज म्हणले सोपी गोष्ट आहे. म्हटले काय? ज्याला सुखाची झोप लागते ना म्हणले त्याचा शर्ट घालून झोपायचा म्हणजे सुखाची झोप लागन म्हणले. तो म्हणे बरं मग चांगलं आहे म्हणले, गोळ्या घ्यायचं ताण नाही शंभू, आणि शर्ट घालून झोपायचा. मग त्याने विचार केला आता ज्याला सुखाची झोप लागते त्याला तर शोधावं लागेल ना शर्ट घेण्याकरता. हा बहादर याने विचार केला डॉक्टरला सुखाची झोप लागत असेल म्हणलं. डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर साहेबाला गेला आणि डॉक्टर साहेबाला म्हणला गोळ्या बिळ्या काय देऊ नका, पण तुमचा एक शर्ट घालायला द्या म्हणले. डॉक्टर म्हणले का बरं? अहो म्हणे मला एका साधू महाराजांनी सांगितलं सुखाची झोप जर लागावं असं वाटत असेल तर ज्याला सुखाची झोप लागते त्याचा शर्ट घालून झोपायचं म्हणजे झोप लागेल म्हणले. डॉक्टर म्हणे तुला कोण म्हणतं मला झोप येते? अरे मला सुद्धा सुखाची झोप लागत नाही ना. तो म्हणे तुम्हाला काय झालं नाही झोप यायला? अरे म्हणे बाबा 1 कोटी रुपये कर्ज काढलं, या हॉस्पिटल टाकलंय, नाही का? गरज नसताना सलाईन लावा लागतं पेशंटला, पापाचे ना ते एक महाराज. गरज नसताना सिजेरिंग करावी लागते, हे पापाची, ते कसं झोप येऊन देईल? अरे 6 महिन्याला हप्ता येतो म्हणलं हॉस्पिटलचा, झोपच येत नाही मलाही. मग हा म्हणला एक काम करा तुम्ही चला माझ्या बरोबर, आपण दोघं ज्याला झोपी ती त्याला शोधू म्हटले. आणि दोघंही निघाले सुखाची झोप येणाराला बघण्याकरता. एका इंजिनियर साहेबाकडे गेले. म्हणले हो इंजिनियर साहेब तुमचे 2 शर्ट आम्हाला घालायला द्या. तो इंजिनियर म्हणलं का बरं? म्हणे एका साधूनं सांगितलं ज्याला सुखाची झोप लागते त्याची शर्ट घालून झोपलं म्हणजे झोप येईल. इंजिनियर म्हणले तुम्हाला कोण म्हणतं मला झोप येते? अरे मला सुद्धा झोप येत नाही ना. म्हणले काय झालं तुम्हाला झोप नाही यायला? अरे म्हणे नगरपालिकेकडे 6 महिन्यापासून बिल थकलंय ते पैसे मिळाना, नाही का? डांबरामध्ये रॉकेल कालून कालून थकलोय, ते सुद्धा पापाचे महाराज येत, ते सुद्धा झोप येऊ देत नाही म्हटले. आणि मग हे त्याला म्हणले मग एक काम करा तुम्ही चला आमच्याबरोबर, ज्याला सुखाची झोप लागते त्याला शोधायला जाऊ म्हणले. असं करता 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 हे 15 जण एका ठिकाणी जमा झाले महाराज. एकालाही सुखाची झोप लागत नव्हती. पण एका खेड्याकडे निघाले. रस्त्याने जात असताना त्यांना एका आंब्याच्या झाडाखाली एक शेतकरी झोपलेला दिसला. शेतकऱ्यांना राऊत सोडलं होतं, बैलाला दुपारच्या बरी चारा टाकला आणि उघडा भम होऊन त्या आंब्याच्या झाडाखाली गार झोपला होता. यांनी त्याला बघितलं आणि बघितल्याबरोबर त्याच्याकडे पळतच सुटले. गेल्याबरोबर त्याला बळजबरी उठवलं. ते म्हणले अरे कशाला उठवतात? म्हणलं नाही उठ उठ. त्याला म्हणले का रे तुला सुखाची झोप लागते का? दिवसा झोपतो? तो म्हणे आपला असंच म्हटलं. आता सुद्धा आऊत सोडलं का घरी जायचं, नाही का? बैल बांधायचे, बैलाला वैरण टाकायची, बायकोनं 2 गरम गरम केलेल्या भाकरी असते मिरची चटणी बरोबर खायचे आणि दाबून झोपायचं. म्हटले कसली चिंता नाही. मग हे त्याला म्हणतात एक काम कर ना, काय आम्ही 15 जण म्हणले 15 तुझे शर्ट आम्हाला घालायला दे ना.
तो म्हणे वेडे झाले का रे, काल शर्ट नांगराला गुतून फाटलाय, मला शर्ट सुद्धा नाही अंगामध्ये आणि तुम्ही माझ्याकडे शर्ट मानता. मला हे म्हणायचंय, तो भगवान परमात्मा किती सुंदर वागला हो. ज्याच्याकडे ठिकाण आहे त्याला झोप येत नाही, आणि ज्याच्याकडे एक शर्ट सुद्धा घालायला नाही तो पडल्याबरोबर झोपी जातोय. धनाच्या पाठीमागं मिळून झोप मिळेल, सुख मिळेल आम्हाला, कधीच मिळणार नाही. फक्त आम्हाला माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी सुखाची झोप देणारे, माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा गाथा सुखाची झोप देणारे. जीवनामध्ये आम्हाला सुख हवंसं जर वाटत असेल, संतांच्या विचारावरती आम्ही चाललो पाहिजे. विठाल हॅलो विठ्ठल 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 अरे धन दौलत आमच्या बरोबर आहे ना. या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरोवर छाया, याता याती न चुके तरी तू भोगशील काया. हरी भजने विनते जन्म जाती वाया, या लागी वैकुंठनाथा तो चिंती पार पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक नाही केला. हिंडता दिशा चिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझी स्वही नदी कोणी, माझ्या स्वही नदी कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुख आम्ही शोधतोय, नाही मिळू शकत. हा जन्म पुन्हा नाही हो, एकदाच मिळत असतो. 84 लाख युनी आम्हाला फिरून यावं लागत असतं, तेव्हा जन्म मिळतोय. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ हे जाणार. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना रे, त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. हे तुम्ही आत्म्यामध्ये सुजना. तुम्ही वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणून ते भगवंताचं चिंतन, त्याचं भज. या जन्म पुन्हा नाही हो. इंद्रादी देवांना वाटत होत्या मृत्यू लोकांमध्ये जन्म मिळावा, पण त्यांना मिळाला का हो? नाही मिळाला. साधू संतांना मिळाला, तो कळाला सुद्धा. साधू संतांचा सार्थकी लागला, आणि आमचा सार्थकी लागण्यासाठी मिळालाय, पण आम्हाला कळाला नाही, नाही का. इंद्रादी देवांना वाटत हे मृत्यू लोक त्यांना मिळाला नाही हो. स्वर्गीचे अमर इच्छितादी देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, त्यांना नाही मिळत नाही. म्हणून हा जन्म पुन्हा नाही. म्हणून हा जन्म मिळाला ही आमच्याकरता संधी हो. त्या संधीचं माणसाला सोनं करता आलं पाहिजे, नाही का. जन्म आम्हाला मिळाला आहे, ही संधी आहे, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आपल्या भारताच्या गायन कोकिळा लता दिदी मंगेशकर यांना एका पत्रकाराने विचारलं, म्हणले का हो दीदी, तुमचं एवढं नाव लौकिक झालं कसं काय? लता दिदी म्हणल्या मला पहिल्यांदा एका चित्रपटामध्ये गाण्याची संधी मिळाली, आणि त्या संधीचं मी सोनं केलं म्हटलं, नाही का. तशी प्रत्येकाला संधी मिळत असती, त्या संधीचं माणसाला सोनं करता आलं पाहिजे. संधी ही प्रत्येकाला मिळत असती जीवनामध्ये. आपल्या भारताचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, नाही का, यांना संधी मिळाली, भारतरत्न झाला, संधीचं सोनं केलंय. आणि सचिन तेंडुलकरांचाच मित्र विनोद कांबळी, संधी मिळाली पण संधीची राख करून ठेवली, आज रस्त्यावरती फिरतोय. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाला संधी मिळत असती, त्या संधीचं माणसाला सोनं करता आलं पाहिजे. धन दौलत आमच्या बरोबर येणार नाही, पैसा अडका येणार नाही, फक्त केलेलं भजन, नाही का, आणि केलेले चांगले कर्मच आमच्या बरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही. माणसाने बोलायच्या अगोदर विचार करायला शिकलं पाहिजे, हार मानण्याच्या अगोदर प्रयत्न करायला शिकलं पाहिजे, लिहायच्या अगोदर वाचायला शिकलं पाहिजे, नाही का, मरायच्या अगोदर जगायला शिकलं पाहिजे, खर्च करण्याच्या अगोदर कमवायला शिकलं पाहिजे. आणि जीवनात इतक्याही चुका नाही केल्या पाहिजे का पेन्सिलच्या अगोदर ते कुठं संपून जाईल. जीवन असं जगलं पाहिजे. अहो, आपण उठलो तर आपल्याबरोबर 4 जण उठले पाहिजे, आपण बसलो तर आपल्याबरोबर 4 जण बसले पाहिजे, नाही का. माणसाने असं जीवन जगलं पाहिजे. माझे छत्रपती शिवाजी महाराज गेले, ती बातमी संपूर्ण महाराष्ट्राला कळाली. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, संपूर्ण महाराष्ट्र रडत होता. पण तीच बातमी वाघ्या कुत्र्याला कळाली, त्यांना आपला प्राण महाराजांच्या चरणावरती समर्पित केला. असं जीवन जगता आलं पाहिजे.
पण जीवनामध्ये हा जन्म पुन्हा नाही. माझे जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये प्रतिपादन करतात का शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण तुकोबराय का शेवट गोड म्हणतात? गरगंजी प्रॉपर्टी कमवली म्हणून नाही. आम्ही कधी शेवट गोड म्हणतो? आम्ही गाड्या झाल्या, घोड्या झाल्या, बंगला बिंगला झाला का काही माणसं म्हणत असतात महाराज आता कशाची चिंता राहिली नाही. नातीचे लग्न झाले, नातवाचे लग्न झाले, महाराज आता मरायला मोकळा झालो. खऱ्या अर्थाने शेवट माझा गोड झाला, याला शेवट गोड म्हणता येत नाही. माझे जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनाचा विचार करा. घरात लेकरांना धान्य सुद्धा खायला नव्हतं. परिस्थिती एवढी बिकट होती माझ्या तुकोबरायांची. सगळा प्रपंच जगाला वाटून दिला होता. तरी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झालाय. शेवट गोड याला म्हणता येणार नाही का शेवट गोड याला म्हणता येईल का आयुष्यभर त्या भगवंताचं भजन केलंय, आयुष्यभर चिंतन केलंय आणि भजन करण करत मरण ज्याला आलाय ना तो खऱ्या अर्थाने शेवट गोड म्हणावं लागेल. विठ्ठल विठ्ठल एकतर जीवनामध्ये माणसाला काळ जिंकता आला पाहिजे, एकतर देव जिंकता आला पाहिजे नाही का, एकतर जग जिंकता आलं पाहिजे. आणि याच्यातलं जर काहीच जमलं नाही तर शास्त्र सांगतं तस्य जन्म निरर्थक. हा जन्मच काही कामाचा नाही नाही का. माझ्या नाथबाबांनी काळ जिंकला हो. जगद्गुरु तुकोबरायांना शरीर जिंकलाय. माझ्या नामदेव महाराजांनी देव जिंकलाय आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खं जग जिंकलाय. जग जिंकण्याची ताकद माणसामध्ये असली पाहिजे. ज्ञान असावं माऊली ज्ञानोबरायासारखं, वैराग्य असावं जगद्गुरु तुकोबरायासारखं, भक्ती असावी माझ्या जनाबाई सारखी नाही का, लढणं असावं धर्मवीर संभाजी महाराजांसारखं आणि जगणं असावं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. विठाल विठाल माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आयुष्यभर भगवंताचं भजन केलं म्हणूनच खऱ्या अर्थाने आज माझा शेवट गोड झालाय. अभंगाचं पहिलं शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. आम्हाला जर वाटत असेल आमचा शेवट गोड व्हावा, चांगलं जीवन माणसाने जगलं पाहिजे, कर्म चांगले केले पाहिजे नाही का. संध्याकाळी घरी आल्यावरती जगाच्या मालकाला हात जोडा, भगवंताला सांगा देवा अरे आज दिवसभर माझ्याकडून कुठलंही कर्म वाईट घडलं नाही, उद्याचा दिवस सुद्धा असाच जाऊ दे असं भगवंताकडे मागा. सकाळी दर्शन घेत असताना जगाच्या मालकाला म्हणा ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, देवा तुझा विसर मला पडू देऊ नको. आपल्या हातून दुसरं वाईट कर्म कधी आयुष्यामध्ये घडलं नाही पाहिजे. खऱ्या अर्थाने याला शेवट गोड म्हणता येईल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असो, सामाजिक असो, राजकीय असो, कुठलंही असो, ते काम करत असताना आम्ही प्रामाणिकपणाने जर काम केलं ना खऱ्या अर्थाने त्याला शेवट गोड म्हणता येईल. ती सुद्धा एक मोठं पुण्य म्हणता येईल. कुठंही काम करा, प्रामाणिकपणाने काम करा. माणसाबरोबर भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे माणसाने माणसाची कसं वागलं पाहिजे नाही का. मानवता हा खरा धर्म सांगितला आहे.
माणसाने माणसाबरोबर कसे व्यवहार केले पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे सुद्धा सगळ्यात मोठं पुण्य आहे हो. पण आज जीवन धकाधकीच्या जीवनामध्ये माणसं कसंही वागतात. मानसा मानसा आता तरी मानसाचे मानसा मानसा आता तरी मानसाचे मनसा मनसा आता तरी जाण रे. मनसा मनसा आता तरी जाण रे. हे माणुसकीची शिकवण कशाला माणूस म्हणून जग तू आता माणूस म्हणून जग तू हे माणसा माणसा आता तरी माणसा 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 आता तरी माणसा आता तरी माणसा आता तरी माणसा वा वा किरण दादा वा वा. माणसा तू आता तरी माणसात. पण माणसाने कसं हल्ली काय झालं बरं का, आपल्या आनंदामध्ये सुख मानणारी माणसं फार थोडी राहिली हो. दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंद कोणी मानत नाही. आणि प्रत्येक जण आता साधनामध्ये सुख शोधतोय, मिळेल का? कधीच मिळणार नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मा याचे आहे ते तर जे होय तया नाम सुख, नाही का? खऱ्या अर्थाने माणसामध्ये आम्हाला सुख मिळणार आहे, साधनामध्ये कधीच सुख मिळू शकत नाही. आज तर आम्ही एवढं बिझी झालोय ना, आठवा बरं कोणाकडे 4 दिवस जाऊन राहिलो, एखाद्या पाहुण्याकडे आठवतंय कोणाला म्हणतो नाही आठवत. 4 दिवस एखाद्या पाहुण्याकडे जाऊन राहिलोय आपण, आठवतं का? अजिबात नाही. माणसं एवढी बिझी झाली हो, एवढे बिझी झाले काय म्हणते महाराज मरायला सुद्धा वेळ नाही हो, एवढं बिझी झालोय आम्ही. आज एखाद्याच्या अंत्यविधीला जर गेले ना, तिथं सुद्धा हातामध्ये मोबाईल असतो. ते मनात विचार करतं कधी उरकतंय गाड्या एकदाच, तो गेलाय त्याची त्याला चिंताच नसती. आम्ही एवढं म्हणजे भावना शून्य झालोय, भावना आमच्याकडे राहिली नाही, कुठल्याही प्रकारची भावना राहिली नाही. जुना काळ आठवा, या 80-80 वर्षाचे जर म्हातारे कधी माहेरी आल्या ना, ज्यावेळेस त्यांचे भाऊ कोणी वाटी लावत असेल त्यांच्या डोळ्यात पाणी असायचं. एवढं माणसं भावनिक होती त्या काळामध्ये. आज आम्ही भावना शून्य झालोय, भावना आमच्याकडे राहिल्या नाही. मुलगीचं लग्न झालं, सासरी निघाली तरी रडत नाही महाराज. आजची ही परिस्थिती. ज्यांना सुनायला होते ते रडायचे त्या काळामध्ये. आठवतंय ना, माझ्या डोळ्यासमोर आहे. आमच्या आत्या आमच्याकडे यायचे तर सगळं घर रडायचं. त्याच्या वेळेस सासरी निघाल ना, सगळं घर रडायचं, संपूर्ण घर रडायचं. आज आम्ही भावना शून्य झालोय, भावना राहिल्या नाही. आमच्या घरामधील वयोवृद्ध माणसांच्या सहवासामध्ये राहा, त्यांना विचारा बाबा तुम्ही गोळ्या घेतल्या का, आई तू जेवली का? त्यांना आम्ही विचारलं पाहिजे, त्यांच्याबरोबर बोललो पाहिजे, त्यांच्याबरोबर आम्ही संवाद साधला पाहिजे. आज तर एवढी बिकट परिस्थिती झाली, घरात जर आल्या तर 5 जणांच्या हातामध्ये 5 मोबाईल असतात महाराज, कोणीच कोणा संग बोलत नाही. जुन्या लोकांचा विचार करा ना, संध्याकाळी एकत्रित जेवायला बसायचं, तो विचार विनिमय असायचा नाही का? कोणाला काही संकट असेल त्याच्यावर विचार विनिमय व्हायचं त्या काळामध्ये. म्हणून तो एक त्या काळामध्ये लोकांचा अधिकार वागण्याचा होता, तसं आम्ही जीवन जगलं पाहिजे. गावाला गेलेला माणूस एकदा भेटेल, दुसऱ्या राज्यात गेलेला माणूस भेटेल, दुसऱ्या देशात गेलेला माणूस भेटेल, पण या विश्वातून गेलेला माणूस पुन्हा कधी भेटणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्या लोकांच्या आपण सहवासामध्ये राहा, त्यांच्याबरोबर संवाद साधा. एकदा आयुष्य जास्त दिवसाचं नाही, 50 वर्षाच्या पुढे कोणीच जगत नाही. म्हणून चांगलं जीवन जगा. दुसऱ्यासाठी आपले हात मदतीसाठी सरसवले पाहिजे, दुसऱ्याकरता आपण धावून गेलो पाहिजे. ज्या दिवशी आपलं धावणं संपलंय दुसऱ्यासाठी पळणं संपलंय, त्या दिवशी आपण समजायचं का आपण माणसं राहिलो नाही हो, आपण यंत्र तयार झालोय, यंत्र. एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगलं जीवन जगा. धन दौलत आमच्या बरोबर येणार नाही, पैसा अडका येणार नाही, फक्त जोडलेले माणसंच आमच्या बरोबर येणार नाही, दुसरं काही येणार नाही का? वाईट कर्म माणसाकडून होऊन जात असतात आणि चांगले कर्म माणसाला करावं लागत असतात. काळ किती वाईट येऊ द्या, त्याच्यातून नक्की मार्ग निघत असतो. तुमचा कर्मावर जर विश्वास असेल, देवावर जर श्रद्धा असेल ना, काळ किती वाईट येऊ द्या, त्याच्यातून नक्की मार्ग निघत असतो. नुसतं पैसा कमवण्याकरता करू नका, कधी जावाला गेल्याचा भरोसा नाही. जे सुखासाठी कराल त्याच्यात आनंदच मिळेल असं नाही, पण जे आनंदाने कराल ना त्याच्यात नक्की एक दिवस सुख मिळणार आहे, नक्की सुख मिळेल. ह्या विश्वामध्ये तोच खरा भाग्यवान आहे हो, ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अथुर्णासोबत झोप आहे, संपत्ती सोबत धर्म आहे आणि आपल्या उंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे, तोच खरा भाग्यवान आहे. भगवंताकडे मागत असताना एकच मागा, देवा हे सगळं तुझं आहे रे, मी फक्त निमित्त मात्र आहे. देवा हिची दान दे का देवा, तुझा विसर नवा देवा, तुझा विसर कधी मला पडू देऊ नको, एवढं जगाच्या मालकाकडे मागत हा. स्वतःला जर मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका. जी माणसं फक्त स्वतःचा विचार करतात ना त्यांची प्रगती कधीच होत नाही, पण जे सर्वांचा विचार करतात ना त्यांची प्रगती कायम होत असते. विठ्ठल 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 विठ्ठल
कारण माणसाच्या जीवनामध्ये आयुष्य जगायला पैसा पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायला 4 माणसं जोडावं लागत असतात. आयुष्य नुसतं जगणं उपयोगाचं नाही हो, ते सुंदर करणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानातला घोंगावत येणारा चेंडू आम्ही जर व्यवस्थित खेळलो नाही ना, तो आम्हाला स्पर्धेतून आउट करेल. तसं या जीवनाच्या पटलावरती येणाऱ्या संकटाला जर आम्ही तोंड दिलं नाही ना, ते संकट आम्हाला आयुष्यातून आउट करतील, नाही का. नुसतं सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपत असते महाराज, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहत असतं. म्हणून सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जीवनामध्ये जगा. सृष्टी कितीही बदलली ना तरी माणूस पूर्णतः सुखी होऊ शकत नाही, पण जर दृष्टी बदलली तर माणूस नक्की सुखी होत असतो. सुसंस्कृत लोकांची संगत आणि यशस्वी माणसाचं मार्गदर्शन जर माणसाच्या जीवनात असेल ना, माणूस कधीच बिघडत नाही. विठाल कारण माणसाची दररोज जर स्तुती होत असेल ना, त्याचा प्रगतीचा मार्ग बंद होत असतो, तो गर्विष्ठाच्या दिशेला जातो. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझ आहे हो, योग्यता नसताना मिळतं आणि चूक नसताना निघून जातं. म्हणून असताना मिरू नये, गेलं तरी खचू नये माणसाने. विठाला विठाला त्या भगवंताची भक्ती करा. हे बघा, जिंकण्याची मजा तेव्हाच असते हो जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट पाहत असतात महाराज. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणीच हरू शकत नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आणि जिंकण्याची सुरुवात तिथून करा की जिथून सगळ्यात जास्त हरण्याची भीती असते तिथून. कारण माणसाचं ध्येय जर उंच असेल ना तर झेपाही उंच घ्यावी लागते. कधी कधी देव तुमची परिस्थिती सुधारत नसतो, कारण त्याला तुमची मनस्थिती सुधारायची असते. जीवन आहे खरी कसोटी, हार कधी मानू नका आणि येईल तारावयास कोणी वाट कोणाची पाहू नका. विठ्ठल या जीवनामध्ये कारण सांगणारे माणसं कधीच यशस्वी होत नसतात आणि यशस्वी झालेले माणसं कधीच कारण सांगत नसतात. जे काही करायचं ते गर्दीतून बाहेर येऊन करा. लोक फक्त जे म्हणायला सावध राहतील, म्हणतो एकदा का वेळ आली सगळे पळून जातील पाठीमागं, नाही का. अडचणीत असताना अडचणीपासून लांब पडलेमध्ये अधिक अडचणीत जाण्यासारखं आहे. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. लोक वेडं म्हणले तरी चालतील, कारण वेडीच माणसं इतिहास घडवत असतात आणि शिकलेली माणसं इतिहास वाचत असतात. लक्षात ठेवा. विठाला विठाला जीवनामध्ये चुकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिकावं. नुसतं पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, नाही का. जीवनामध्ये चुकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिकलं पाहिजे. प्रेम असं करा का जग आपलं असं झालं पाहिजे, नाही का. मैत्री अशी करा का सगळं परिवार आपला असा झाला पाहिजे. जीवन असं जगलं पाहिजे आणि जीवनामध्ये असं वागा की आपल्याला दुसऱ्याला काहीतरी देता आलं पाहिजे, असं माणसाने जीवन जगता आलं पाहिजे. इमानदारीने काम करणाऱ्या माणसाला 2 बक्षीस हमखास असतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका, नाही का. म्हणून संघर्षातून एकदा अस्तित्व निर्माण झाला का जगण्यामध्ये वेगळीच मजा असते. म्हणून जीवन जगत असताना भगवंताचं भजन करा, त्याचं चिंतन करा. ते भजन असेल ते चिंतनच आमच्याबरोबर येणार आहे. जीवनामध्ये दुसरं काही येणार नाही. माझे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, माझा शेवट गोड झाला. पण खऱ्या अर्थाने शेवट गोड कशामुळं झाला का पांडुरंग परमात्म्याचं पंढरपुरामध्ये जाऊन दर्शन झालं. अभंगाचं दुसरं चरण
माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात निजाचं माहेर म्हणजे ते पंढरपुरामध्ये मी आलोय. रखुमाईचं वर म्हणजे पांडुरंग परमात्म्याची भेट झाली नाही का, तुकोबाराय म्हणतात. म्हणून जीवनामध्ये माणसांनी वर्षातून एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे ना, नाही गेलंच पाहिजे ना. अहो आमचे वारकरी त्यांना एवढी ओढ लागलेली असते त्या पंढरपूरची. आषाढी वारी जर जवळ आली ना, 1 महिन्यापासून आमचा वारकरी तयारीमध्ये असतो. कधी माझ्या पंढरपुरामध्ये जाईल, कधी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेईल. तो जगाचा मालक सुद्धा या वारकऱ्यांची वाट बघत असतो, कधी वारकरी माझ्यापर्यंत येतील. पण तो भगवान परमात्मा इतका दयाळू, त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा. जीवनामध्ये फक्त आमच्याबरोबर धन दौलत येणार आहे, दुसरं काय येणार नाही. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले त्याची नेहमी माणसांना जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय, बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा काळाच्या ओघात निघून जाणार आहे. खाली राहणारे तो फक्त आपण केलेला परमार्थ आणि केलेले चांगले कर्मच आमच्याबरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून जीवनात कधी मोठं होऊ नका. आमाप धन कमवलो म्हणजे माणूस धनवान होत नाही. खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार आहे, नेक व्यवहार आहे, चांगले संस्कार आहे, तोच खरा धनवान असतो. आमच्याकडे दुसऱ्याला देण्याकरता काही नसलं तरी चालेल, पण दुसऱ्याला आम्हाला सन्मान देता आलं पाहिजे हो. जीवनामध्ये आता सुगंध देणारी अगरबत्ती जर एकदा संपली ना, खाली फक्त राख ओरत असते, त्या राखेचा पुन्हा कधी सुगंध येत नाही. त्याप्रमाणे ह्या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे ना, तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत राहील. एकदा जीव निघून गेला रे गेला तर खाली फक्त राख ओरणारे, त्या राखेचा पुन्हा कधी सुगंध येणार नाही. म्हणून चांगलं जीवन जगा. माणसाने किती प्रगती केली ना, विज्ञानाच्या जोरावरती, तंत्रज्ञानाच्या जोरावरती, पण नियतीनं मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट, त्याला म्हणतात मरण, कधी चुकणार नाही, जावाच लागेल. देह जाईल, 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 हो देह जाईल, 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 जाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल त्याशी काळोबा खायला. पण आम्हाला एक दिवस जावाच लागेल. डॉक्टर नीतू मांडके तुम्हाला माहीत असेल, नीतू मांडके म्हणजे आपल्या भारतामधले नंबर 1चे हृदयरोग सर्जन डॉक्टर होते. त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची बायपास सर्जरी केली होती. 5 ते 6 हजार रुपयाचे ऑपरेशन त्यांनी केले होते. पण शेवटी त्यांना कसं जावं लागलं माहिती का, त्यांनाच हृदयविकाराचा झटका आला. ज्यावेळेस हृदयविकार झाला त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये होते. जवळ 10 डॉक्टरची टीम होती. त्यांनी सांगितलं मला हृदयविकार म्हणजे मला हृदयविकाराचा अटॅक आला आहे, तुम्ही मला अमक्या अमक्या नावाचं इंजेक्शन द्या. अहो तिकडं ते इंजेक्शन भरूच तर यांचा जीव निघून गेला होता. खेळतो येण्याची खेळावा, जगाचा मालक. आयुष्य संपलंय ना, आम्हाला 1 मिनिटसुद्धा तू देत नाही हो. आम्हाला किती वाटत असेल आमचे घरचे डॉक्टर आहे नाही का, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे. हां, जगाचा मालक हसत असतो, अरे वेड्या हा सगळा 7-12 माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं पाठवलं. बेट्याच्या दिवशी करार संपेल ना, त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ देणार नाही. तो जगाचा मालक. मग कधी जावा लागेल याचा भरोसा नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देह तव आहे प्रारब्ध आधीनं, याचा मी काशी नवा उभारा नाही का. हा देह प्रारब्धाच्या आधीने, हा देह एक ना एक दिवस जाणार आहे. मग हा देह जाण्याच्या अगोदरचा काळ देवा तुझ्या भजनामध्ये गेला पाहिजे, देवा तुझ्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये ताकद एवढी तयार झाली होती, नामस्मरणाची ताकद होती तुकोबारायच्या जीवनामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणत होते का खऱ्या अर्थाने माझा शेवट गोड झाला. आयुष्यभर भगवंताचं भजन माझ्या तुकोबारायांनी केलं. आणि तुकोबारायासाठी जगाचा मालक कधी उभा असायचं, भगवंताला माझ्या तुकोबारायांनी प्राप्त केलं. म्हणून खऱ्या अर्थाने तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झालाय. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय पंढरपुरामध्ये गेले, भगवंताचा चेहरा बघितलं, भगवंताचं गोजीरवाणी रूप बघितलं. आणि भगवंताला बघितल्यावर तुकोबाराय म्हणतात परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला,
माझा अवघ्या दुःखाचा माहिला आलो निजाचा माहेरा माहेरा आलो निजाचा माहेरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मांडीला अवघ्या दुःखाचा मांडीला अवघ्या दुःखाचा मांडीला दुःखाचा मागिला मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. तुकोबाराय म्हणतात भगवंताचा चेहरा बघितला आणि माझं पूर्वजन्मीचं दुःख संपलं म्हणले. आणि आज जर आम्ही जगाच्या मालकाचा चेहरा बघितला तर या जन्मातलं पाप कायला शिल्लक राहिलो. म्हणून त्या भगवान परमात्म्याला आम्ही एकदा बघितलं पाहिजे. जगाच्या मालकाला जर या दृष्टीनं आम्ही बघितलं ना आमच्यामधलं काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार एका मिनिटात जळून पळून जातं, एका मिनिटात जाते. पण या दृष्टीनं जगाच्या मालकाला आम्ही बघितलं पाहिजे नाही का. आणि ज्याच्या अंगात देव येत असेल त्याचं काय मग. तुकोबारायने त्याचं खंडन केलं. हे सगळं थोतांडे तुकोबाराय म्हणतात. अंगात देव बिव काय येत नाही. अहो हजारो वर्ष साधू संत तपश्चर्या करतात त्यांना देव भेटत नाही. 2 दिवस त्यांना देव भेटत असतो का. तुकोबारायने या गोष्टीला खंडन केलंय. अहो जगाच्या मालकाला या दृष्टीनं जर आम्ही बघितलं ना तर माणूस माणूसच म्हणून शिल्लक राहत नाही महाराज. माणसाचं काही शिल्लक राहत नाही. रामायणामधलं एक सुंदर उदाहरण आहे. ज्यावेळेस वाली सुग्रीवाचं युद्ध चालू होतं आणि दोघांचं युद्ध चालू असताना भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी काय केलं, झाडाच्या आडून बाण त्या वालीला मारलाय. तो वाली धारातीर्थ पडलाय. भगवंताचा बाण त्या वालीला लागला, वाली धारातीर्थ पडलाय आणि भगवान परमात्मा झाडाच्या आडून वालीच्या समोर आले. आणि आल्याबरोबर तो वाली भगवंताला म्हणायला लागला, देवा का हो भगवंता तुम्ही मला झाडाच्या आडून चोरून का बाण मारला वा देवा, सांगा ना मला का चोरून बाण मारला. देवा हे विश्व मी सोडून चाललो याचाही वाईट वाटत नाही देवा. माझ्या बायको मुलाला सोडून चाललो देवा याचाही मला वाईट वाटत नाही. पण देवा तुम्ही चोरून बाण मारल्यामुळं तुमच्या रघुकुलाला कलंक लागला ना म्हटलं. भगवंत म्हटलं का रे कालच माळ घातली ना आज टमाटामा बोलायला लागला. हो वालीला भगवान परमात्मा म्हणाला का रे आयुष्यभर आणि तिनं वागलाय. सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण केलंय, त्याचं सगळे राज्य हिसकावून घेतलं आणि आता मला तत्वज्ञान शिकू राहिला तू का चोरून बाण मारला का चोरून बाण मारला. त्या वालीचे शब्द एवढे गोडे तेवढे फक्त घरी घेऊन जा. वाली म्हटला देवा खरं सांगू का तुम्ही ज्या वेळेस मला बाण मारला त्याच्या अगोदर मी तुम्हाला बघितलेलं नव्हतं देवा. तुम्हाला आतापर्यंत माझ्या दृष्टीनं मी बघितलेलं नव्हतं. तुम्ही मला बाण मारला, तुमचा रामबाण मला लागला, मी धारातीर्थ पडलोय, जमिनीवरती कोसळलोय. पण ज्या वेळेस तुम्ही माझ्या समोर आलात तुमचं गोजीरवाने देवा मी चेहरा बघितला. तुमचा प्रसन्न चेहरा बघितल्याबरोबर देवा माझ्यामधलं काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार एका मिनिटात जळून पळून गेले. म्हणून तत्वज्ञानाच्या गोष्टी करायला लागल्या. म्हणून भगवंताला जर आमच्या दृष्टीनं आम्ही बघितलं तर आमच्यामधलं काहीच शिल्लक राहत नाही, काहीच नाही. तसं तुकोबाराय म्हणतात भगवंताला मी बघितलं, पांडुरंग परमात्म्याला मी बघितलं आणि पूर्वजन्मीचं सगळं दुःख संपलंय. आणि मग तुकोबाराय म्हणले मला खूप आनंद झाला, इतकं प्रसन्न वाटलं, इतकं समाधान वाटलं. जगाच्या मालकाचं मला कौतुक करायचं होतं, स्तुती करायची होती, पण काय सांगू माझी वाणी खुंटीत झाली. शेवटचं चरण तुका म्हणे वाणी 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 देवानी तुका म्हणे वाणी गेली आता गेली आता घेऊ आलो तुझ्या माहेरा आलो तुझ्या माहेरा गेली आता गेली
तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठोबा हरी जय जय हरी जय जय ओ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा दोन मिनिटं बसा बघ. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ दनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. आज ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालो ते निमित्त म्हणजे कैलासवासी गंगा भागीरथी सुमनबाई रावसाहेब पाटील वाणी मातोश्रींना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. कारण आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये, पण हजारो चुकांना क्षमा करणारे आईबाप पुन्हा कधी मिळणार नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य दिसेल, पण माती आड गेलेली आई पुन्हा कधी दिसणार नाही. तुम्ही कितीही शिकलात, कितीही पैसा कमवला ना, पण आईबापाच्या आशीर्वादाशिवाय सगळं काही व्यर्थ असतं. म्हणून जीवनामध्ये आई असेल, वडील असेल, आमच्या दरवाजासमोर आई बसलेली ती श्रीमंती, आमचा बाप बसलेला आहे खऱ्या अर्थाने ती श्रीमंती, नाही का? आईबाप निघून गेले कोणाला दाखवायचं? म्हणून जीवनामधले आईबाप जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपलं सर्वच असतो. जगाच्या मालकाने हे 2 दैवत आमच्याकरता पहिल्यांदा पाठवले, एक आई आणि एक दुसरे वडील. भगवंतांनी सांगितलं यांची एकदा सेवा करा मग माझी सेवा करा.
माझ्या पुंडलिक रायाने जगाच्या मालकाला अजून उभं केलंय हो. 28 युगापासून जगाचा मालक उभा आहे, नाही का? कशाची ताकद आहे हो? आईवडिलाच्या सेवेची खऱ्या अर्थाने ताकद आहे. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात सकळ तीर्थाची दुरे, तीर्थयात्रेला एक वेळेस जाऊ नका, पण आईवडिलांची सेवा करा, कारण त्यात सेवेची ताकद एवढी मोठी असते. जगाचा मालक अजून उभा आहे, म्हणून आईवडिलाची नित्य सेवा करत राहा. कारण ज्या आईनं आपल्याला लहानपणी आपण आईला 1000 प्रश्न विचारतो, त्या 1000 प्रश्नाचं उत्तर आई आम्हाला देत असते. पण तीच आई म्हातारी होऊ दे बरं, तिनं एक प्रश्न आम्हाला दोनदा विचारू दे, आम्ही म्हणतो काय चाललं का आई तुझी कटकट. जीवनामधली आई जीवनामधली खऱ्या अर्थाने सर्वस्व आहे. म्हणून ह्या परिवाराने आमचे सुरेश भाऊ असेल, प्रकाश भाऊ असेल, आईचा हा सुंदर अशा प्रकारे सोहळा साजरा केला आहे. त्या मातोश्रींना सुद्धा खऱ्या अर्थाने दोन्ही मुलं शिकून चांगला सुसंस्कृत असा परिवार बनवला. कारण आमचे सुरेश भाऊ सुद्धा पुण्याला सर्व्हिसला आहे, प्रकाश भाऊ सुद्धा बाहेरच कुठं आहेत ना, म्हणून दोन्ही सुसंस्कृत असा परिवार आईने बनवला आहे. खऱ्या अर्थाने त्या आईच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्या मातोश्रींना खऱ्या अर्थाने भगवंताच्या चरणी सद्गती प्राप्त हो एवढीच भावपूर्ण श्रद्धांजली आपण समर्पित करू. झालेली सेवा सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. आज या कार्यक्रमासाठी आपली ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम मी श्यामदादा खरोखर धन्यवाद देतो. आपल्या परिसराचं वैभव आहे श्यामदादा खरोखर, म्हणून श्यामदादाचा सुंदर असा साऊंड आपल्याला मिळाला त्याबद्दल धन्यवाद देतो. गायनाचार्य वाणी महाराज असेल, गोड आवाज हा दादा, त्या अनिल महाराज असतील, ते पण किरण महाराज असतील, आमचे रमाकांत महाराज गुलदगड असतील, ते सुद्धा उपस्थित. आता सर्वच परिचित गोरख महाराज आहेत. त्याचप्रमाणे इकडं मृदंगावरती साथ करतात. लय गोड वाजवलं बाबा तुम्ही आज, एकच नंबर. परमेश्वरजी महाराज भारत आणि इकडं किरणजी महाराज, अनिल महाराज म्हणलो आज काय असं वाटलं होतं अजून थोडं चालून द्यावं, बसणारे कटळून जातात. म्हणून सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असेल, लक्ष्मीगिरी बाबा असेल, सद्गुरू रामगिरी बाबा असेल, सद्गुरू रामानंदगिरीजी महाराज असेल, यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली.